आता जिथे गेलेली तिथे खूप जास्त रेट मला प्रत्येक गोष्टी सांगत, त्यापेक्षा आता ऑनलाईनमध्ये मला कमी भेटत आहे, म्हणून मार्केटला येऊन काय फायदा. म्हणजे स्क्रॅचेस होत्या काही ठिकाणी, तर बटन खराब करून ठेवलेलं त्यांनीच, तर मी आता ते पण बदलायला लावलं. थँक गॉड मी त्याचे फोटो काढून ठेवले. ॲक्शन 4 प्रो, त्याच्यामध्ये SD कार्ड आहे ते एक झालं, आणि एक्स्ट्रा बॅटरी घेतली आपण. तर एवढं सगळं आपण. मित्रांनो, माझा मूड थोडा आज ऑफ आहे, कारण माझ्या माईकच्या टेक्निकल इश्यूमुळे माझा इंट्रो प्रॉपरली शूट झालेला नाही. पण आजचा व्हिडिओ एक नंबर असणार आहे, कारण आपण आज चाललो माझा मोटो ब्लॉगिंग सेटअप घेण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी कोमल, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या या युट्यूब चॅनलवर. आणि तुम्हाला कसं असेल, आज मी आहे ट्रेनमध्ये, मी आता निघालेली आहे. तर आपला आजचा प्रवास जो आहे तो आहे खोपोली CSMT इथे, आणि मी आत्ता कल्याणला आहे. कल्याणवरून माझी ट्रेन आता सुटली आहे. तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की आज मी चालली आहे माझं नवीन मोटो ब्लॉगिंगचा सेटअप करण्यासाठी. तर मी आज घेणार आहे ॲक्शन प्रो, आणि माझ्याकडे जो जुना सेटअप होता त्याच्यामध्ये मी वापरत होती माझा मोबाईल, आणि त्याचसोबत माझ्याकडे होता तो. पण तो जो GoPro आहे खूप जास्त लॅग करत होता, आणि त्याची बॅटरी पण चांगलं मला वाटत नव्हती, म्हणून की थोडंसं अपग्रेड करावं. आपण आज अपग्रेड करणार आहोत ॲक्शन 4 प्रोमध्ये. आता त्याच्यासाठी लागणाऱ्या जे सगळ्या मोटो ब्लॉगिंगसाठी लागणारे सगळे ॲक्सेसरीज जे आहेत ते आपल्याला भेटणार आहे CSMTला. तर आता आपण निघालो कल्याणवरून, आणि आता आपण जवळपास 1-1.5 तासामध्ये पोहोचून जाऊ CSMTला. तिथून गेलं की मग आपल्याला टॅक्सी करून, टॅक्सी फक्त फोटो समोर आहे थोडी, तर आपल्याला समोरच जायचं आहे. आणि तिथे आपल्याला सगळे आपले इक्विपमेंट्स पण भेटतात. आणि माझा GoPro होता ना, तो बंद पडलेला, मध्ये त्याचा सेन्सरचा काहीतरी प्रॉब्लेम होत होता, म्हणून मी तो रिपेअरिंगला पण दिला. तर तो पण वापस घेत होतो की त्यामध्ये आपल्याकडे ॲक्शन 4 प्रो पण येईल आणि एक GoPro पण असेल. म्हणजे मी तुम्हाला दोन्ही साईड फेस मोठं ब्लॉगिंग हे सगळं तुम्हाला दाखवू शकेल. कल्याणवरून CSMTला जाण्यासाठी जवळपास 1 ते 1.5 तास लागतो, पण मी चुकून स्लो ट्रेनमध्ये चढली, आणि त्यामुळे माझी ट्रेन चालण्यापेक्षा जास्त थांबतच होती. आणि ही गोष्ट मला तुम्हाला माईकवर सांगायची होती, पण माझा माईकच ऐनवेळी बंद पडला, आणि मी खूप जास्त वैतागली. तर आता आपण पोचलोय परेलिया स्टेशनला, आणि फायनली माझा माईक सुरू झाला. माझ्यासमोरचा हा माणूस झोपलेला पाहून मला खरंच आश्चर्य वाटलं, कारण एवढ्या आवाजामध्ये निवांत झोप फक्त मुंबईत येऊ शकते. आणि हो, इथे माझ्याकडे बघा, इथे मला अजिबात कल्पना नव्हती की माझा माईक बंद पडलाय, आणि मी वेड्यासारखी एकटीच बडबड करतीये. पावसाळ्यामध्ये सुद्धा कोरडं ठणठणीत आहे मुंबई. विशेष आहे, ॲक्च्युली जुलै चालू आहे तरी सुद्धा. हा फॅन घरात लावलं तर माणसं उडून जातील. मी आत्तापर्यंत खूप वेळा CSMT स्टेशनला आली, पण इथलं बांधकाम इतकं सुंदर आहे हे मी कधी नोटीसच केलं नव्हतं. तर आता आपण पोचलो आहे स्टेशनच्या इथे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला, आणि इथून आपण चाललो आहे स्ट्रेट फोर्टला गेलं की आपल्याला तिथे एक इलेक्ट्रॉनिक्सचं मार्केट, म्हणजे कॅमेरा वगैरे ह्याचं मार्केट आहे, तिथे आपण चाललो आहे. आणि तिथे जाऊन मी माझा GoPro पण तिथेच रिपेअरिंगला टाकला आहे, आणि ॲक्शन 4 प्रो पण आपल्याला तिथूनच घ्यायचा आहे. आणि उन्हाळ्यामध्ये आल्यासारखं वाटतं मला, खूप गरम होतं, घाम येतो आहे. पावसाळा वाटतच नाही आहे कोणत्याच प्रकारे. हे काय आहे नक्की, हे मला सांगा तुम्ही, मला नाही माहीत हे काय. आवडलं मला. इथे लोकांना पळताना बघून खरंच जाणवतं की ही खरंच किती बिझी सिटी आहे. कुठून गाड्या येत आहेत, कुठे जात आहेत कळत नाही. असं ब्लॉग करत बसली तर आपटायची शक्यता जास्त आहे माझी. आता इथून मी सरळ चालले, तुम्हाला ते समोर जे दिसतंय रेड कलर मध्ये काहीतरी अकबर बिरबल काहीतरी दिसतंय का, तर इथे आपल्याला जायचं आहे. फोर्ट आहे, बॅक साईडला आपल्याला ती दुकानं दिसतील. तर ते आहे स्टेशनची इमारत, आणि तिथून आपण असं सरळ आलो इकडे या बाजूला. आपण आता इथे चाललो आहे. आता हे पूर्ण फोर्ट एरिया आहे. इथे तुम्हाला दिसते कसे लेन्सेस आहेत वेगवेगळ्या. इथे कॅमेराचं दुकान आहे, रस्त्याच्या साईडला पण कॅमेराचं दुकान आहे. त्यानंतर इथे त्या गल्लीत आपल्याला जायचं आहे, राईट. तर इथे हे दिसतं तुम्हाला गिम्बल.
मार्केटमध्ये पोचल्यावर माझे डोळे गरागरा फिरायला लागले. इथे कॅमेऱ्याच्या इमेज प्रोसेसरपासून लेन्सच्या एनडी फिल्टरपर्यंत सगळं काही उपलब्ध होतं. त्याचसोबत बऱ्याच ॲक्सेसरीजही एकाच ठिकाणी उपलब्ध झालेल्या. हे केवढंच वांदर तुला माहिती आता मोठं बघायची सवय झाली आहे मला बटरला. असं वाटतं एवढंच आहे. मी आता गेलेली गोप्रो आणायला, पण तिथे अजून जे गोप्रो आहे माझा तो पूर्णपणे अजून नीट केलेला नाही आहे. आणि ॲक्च्युली पूर्ण नीट केला आहे, पण मी त्याचे जुने फोटो काढलेले आणि ते मी बघितले ना, तर काही गोष्टी त्याच्यामध्ये म्हणजे स्क्रॅचेस होत्या काही ठिकाणी, तर बटन खराब करून ठेवलेलं त्यांनीच. तर मी आता ते पण बदलायला लावलं आहे. थँक गॉड मी त्याचे फोटो काढून ठेवलेले आणि देताना त्यांनी रिसीव्ह करतानाचे फोटो मेसेजेस माझ्याकडे आहेत. सो त्याच्यामुळे मी वाचले नाही, तर मला नाही वाटत आज मला त्यांनी बटन बदलून दिलं असतं. मी आली आहे आता बोरा बाजारमध्ये आणि इथे तुम्ही आलात तर तुम्हाला फोटोग्राफी रिलेटेड सगळे म्हणजे सगळे कॅमेराज किंवा इक्विपमेंट्स तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातील. जसं की DSLR झालं, ॲक्शन कॅमेरा झालं, GoPro झालं, त्याचसोबत मिररलेस कॅमेराज जे असतात किंवा ड्रोन झालं, बॅटरीज ज्या असतात, गिम्बल असतात, असे वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक फोटो रिलेटेड, फोटोग्राफी व्हिडिओग्राफी रिलेटेड ज्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला इथे भेटून जातील. हे आहे मार्केट. लेफ्ट राईट सगळ्या साईडला नुसते दुकानच आहेत कॅमेऱ्याची. आणि माझा जो जुना कॅमेरा होता निकॉनचा सगळ्यात पहिला कॅमेरा तो इथून घेतलेला. इथे लेफ्ट साईडला तुम्हाला एक स्टोअर दिसेल बघा. इथे आपण आलो माईक घ्यायला. मी आता जिथे गेलेली तिथे खूप जास्त रेट मला प्रत्येक गोष्ट सांगत, त्यापेक्षा आता ऑनलाईनमध्ये मला कमी भेटत आहे. म्हणून मार्केटला येऊन काय फायदा. आता आपण चाललो आहे या दुकानामध्ये ट्राय करू. त्याच्या बाजूचंच दुकान आहे इथे. कलेक्शन असं आहे आणि आपण माईक शोधतोय आपल्या ॲक्शन प्रोसाठी. तर आपण हा घ्यायचा विचार करतोय. DJI Osmo Action 4 Pro हा एकदम भारी वॉटरप्रूफ ॲक्शन कॅमेरा आहे, जो धावताना किंवा बायकिंग करतानाही एकदम स्टेबल 4K व्हिडिओज बनवतो. हा पण सी टाईप आहे ना, सी माझा कॅमेरामॅन आणि नॉईज कॅन्सलेशन चांगलं आहे. हो, माईक आहे. चालू करा. हॅलो माईक टेस्टिंग 1 2 3. हा आहे डिजिटलचा कॅमेरा ऑन कर. नाम जाऊन घे. तुम्हाला आवाजामध्ये पण तर आपण ही बघतोय कनेक्टर. हे जे कनेक्टर आहे ते C2 3.5 mm कनेक्टर आहे आणि त्याला हा माईक आपण कनेक्ट केला. आणि अशा प्रकारे मल्टिपल लावालियर माईक यूज केल्यानंतर मला कळालं माझाच माईक सगळ्यात बेस्ट आहे. नमस्कार मित्रांनो, मी कोमल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर. आणि असं आपली आहे सेटिंग चालू कॅमेराची. आपण सेटिंग करतो त्याची आणि आवाज येतो का नाही चेक करतो. हा आपला माईक आहे आणि हाच माईक सध्या खूप चांगलं काम करतोय. मी काहीतरी नवीन चेक करत होती भेटतंय की नाही आपल्याला, आणि ह्याचा आवाज ह्याच्यामध्ये कॅमेरामध्ये इतका भारी येतोय तुम्हाला सांगते. मस्त वाटतं ह्याच्यामध्ये जेव्हा मी ऐकते. माझा मोटो ब्लॉगिंग सेटअप सुपर होणार आहे. चला जाएगा. हा आहे हेल्मेट माउंट. हे त्याच्यासोबत टेप, डबल टेप. याचा फ्लिपकार्ट आणि हा असं हेल्मेटला लावायचं. तर आपल्याकडे हा कॅमेरा आहे आणि आपल्याकडे ह्या लेन्स. नाही याच्यातला मी एक माईक टेस्ट करून बघतो याच्यावर. फक्त एवढंच येतं का पहिलं बघतो. हे चाललं तर तुझं काम होईल ना. माझाच माईक सर्वात जास्त जबरदस्त आहे ह्या भ्रमात असताना या दुकानदाराने DJIचा हा माईक मला दाखवला. आणि या माईकची कनेक्टिव्हिटी खूप जास्त जबरदस्त होती, पण त्याची किंमत त्याहून जास्त जबरदस्त. म्हणजे ड्रोनच्या बॅटरीज पण अशाच दिसतात. ह्याच कंपनीच्यात राईट. मागे 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 हा ना छोटूसा. हां छोटा नाही पण मॅग्नेट पण किती काम करतं ना. एवढ्याच्यामध्ये होऊन जाईल. येतो आवाज माझा.
दाखवत स्पाईक दाखवत आहे. सो इकडे एक बटन आहे. विदाउट जीएसटी फक्त वॉरंटी जीएसटी मध्ये पाहिजे. जीएसटी मध्ये तुम्हाला अराउंड जाईल कारण स्कीम संपली जीएसटी मध्ये जाईल तुम्हाला अराउंड. तर आता आपण इथून घेतले हा हेल्मेट माउंट आहे, हा क्लॅम्प माउंट आहे आपल्या ॲक्शन 4 प्रो साठी. नंतर झाला हा आपला ॲक्शन 4 प्रो, त्याच्यामध्ये SD कार्ड आहे ते एक झालं आणि एक्स्ट्रा बॅटरी घेतली आपण. तर एवढं सगळं आपण आता आज विकत घेतोय. पेमेंट कोणाचं हे आम्ही तर आपण आता पूर्ण आपला जो मोटो व्लॉगिंग सेटअप घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण क्लॅम्प माउंट पण घेतला आहे. माझ्याकडे तो नव्हता आणि आता GoPro घ्यायला चाललो आहे आपण. परत आपल्याकडे आता ॲक्शन 4 प्रो आहे. सो मला खूप एक्साइटमेंट वाटते. आता मी यूट्यूबला बऱ्यापैकी काम करू शकते कारण मला तोच प्रॉब्लेम व्हायचा. मला नेहमी फोनवर करणं पॉसिबल नव्हतं. जर फोननी जर माझ्या गाडीवर वापरला तर माझ्या फोनचा सेन्सर खराब व्हायचं, कॅमेराचं सेन्सर खराब होण्याची शक्यता होतं म्हणून मी टाळायची. थँक गॉड आता मला जमतंय सगळं. जमेल, होप सो जमेल सगळं. दहीपुरी खाऊयात आज जरा. तर फायनली मी माझा GoPro घेतलेला आहे आणि मला त्याच्यासाठी खर्च पडला 6500 असं ते म्हणत होते. पण मी त्यांना ऑलरेडी बोललेली जर 5000 किंवा 6000पेक्षा जास्त खर्च होणार असेल तर मला तुम्ही अपडेट करा. त्यांनी कोणतंही अपडेट केलं नव्हतं मला आणि त्यांनी प्रिपेअर करून ठेवला आणि त्यांचा माणूस पण गायब. मी खूप मेसेजेस आणि कॉल केलेले त्याच्यानंतरही मला ते भेटलं नव्हतं त्यांचं अपडेट काही. म्हणून मी डायरेक्ट जाऊन बघितलं, त्यांनी काहीही रेट लावली 6500. मी मग 500 रुपये कमीच करून घेतली त्यांच्याकडून. तर मित्रांनो, असा होता आजचा प्रवास. मोटो व्लॉगिंग सेटअप, मुंबईची लोकल ट्रेन आणि बोरा मार्केटची तुफान शॉपिंग. हो, खिशातले सगळे पैसे संपले, खिसा पार खाली झालाय, पण मनातून मी प्रचंड खुश आहे कारण मला जे हवं होतं ते सगळं मिळालं. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.